आणि इथे साईबाबा इथे बसायचे म्हणून आपण इथे दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. हा हे आपल्या समोर दिसतात ना, हे हो. श्री उपासनी बाबा आहे. हा श्री साई बाबांचे परम शिष्य उपासनी बाबा गौरी माताजी नेहमी गणपतीची पूजा करायच्या. गणपतीची. हा, गणपतीची पूजा करता करताच हा झाडामध्ये स्वयंभू गणपती प्रकट झालेला आहे. हो. पूर्वी आपले ऋषीमुनी जसे जंगलात जाऊन यज्ञ करायचे, हा. तसं इथं एका वर्षामध्ये 7 वेळेस यज्ञ होतो. आणि यांची प्रतिमा बघा कशी आहे. वर्ष आधी ते साईबाबा या झाडाच्या खालती असायचे. या झाडाची माहिती सगळी इथे दिलेली आहे या बोर्डावरती, तुम्ही पोस्ट करून बघू शकतात. असं झाड आहे बघा, किती विशाल झाड आहे बघा. आणि इथे साईबाबा इथे बसायचे म्हणून आपण इथे दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. आणि हे झाड आहे ना 2.5 वर्ष आधीचं आहे. आणि इथं पाया पडतात इथं आम्ही सगळे. आणि अशाच जाग्यांवरती आपण जाणार आहेत साईबाबाचे रिलेटेड. आणि अजून देवस्थान अजून आपण करणार इकडचे जे मेन आणि पॉप्युलर आहेत. आज आपण दुसऱ्या स्थानला आलेलो आहे, श्रीविद्र महादेव मंदिर. हे मंदिर आहे. या पिंडीचं दर्शन घ्या तुम्ही शंकराच्या. गाईज बघा, नंदी बघा केवढा मोठा आहे. आता आपण जाऊया आणि बघूया या मंदिरामध्ये काय आहे आणि काय वैशिष्ट्य आहे आणि काय बघायला भेटेल आपल्याला. कसं गेट आहे, छोट्याशा गेटमधून आपल्याला असं जायचं आहे. आणि असं आहे सगळं, एवढे पण सगळे देव आहेत ते इथे वरती लावलेले आहेत बघा. जे शिष्य आहेत त्यांचे फोटो आहेत सगळे वरती. मंदिरामध्ये आलेलो आहे, मंदिर आहे. आपल्याला या मंदिराची माहिती देतात आहेत. तुमचं नाव सांगा. मी या आश्रमातला एक सेवेकरी श्री रामहरी बाबूराव डांगे. आपण ज्या आश्रमात इथं आलेलो आहोत त्या आश्रमाचं नाव आहे श्री उपासनी कन्याकुमारी स्थान साकोरी. हे स्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र शिर्डीपासून अगदी जवळच 5 किलोमीटर अंतराच्या जवळच आहे. अगदी हा आश्रम श्री उपासनी कन्याकुमारी स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री सद्गुरू साईनाथ बाबा यांचे परमशिष्य उपासनी बाबा व श्री सती गोदावरी माताजी यांच्या पदस्पर्शाने हा पूर्ण परिसर पुनीत झालेला आहे. हे आपल्या समोर दिसतात ना, हे श्री उपासनी बाबा आहे. श्री साई बाबांचे परमशिष्य उपासनी बाबा. हा, हे बाबा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस श्री साई बाबा बरोबर राहायचे. साई बाबांचा जो समाधी विधी झाला तो यांच्या हस्ते झालेला आहे. यांच्या हस्ते. हा, शिवाय 1 वर्षानंतर आपण जो श्राद्ध विधी करतो, यांनी आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे काशीला जाऊन साई बाबांचा श्राद्ध विधी यथासांगपणे मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे. ज्यावेळेस साई बाबांच्या आज्ञेनुसार उपासनी बाबा या ठिकाणी आले त्यावेळेस हे पूर्ण स्मशान होतं. निवडुंगाचं म्हणजे साबरीचं सगळं बन होतं, खाच खळगे होते. बाबा या ठिकाणी येऊन आपल्या आश्रमाची सुरुवात अगदी छोटीशी झोपडी, ही त्यावेळची झोपडी त्यावेळची झोपडी. बाबांनी ह्या झोपडीपासून इथे सुरुवात केली. आज सुद्धा हे प्रशस्त मंदिर दिसतंय, याला आज सुद्धा झोपडीच नाव आहे. बाबा इथं आल्यानंतर बाबांनी ब्रह्मचारी मुलींचा आश्रम सुरू केला. पूर्वी जसा ऋषीमुनींचा आश्रम जंगलात राहायचा तसा हा सगळा ब्रह्मचारी मुलींचा आश्रम आहे. आश्रमाच्या पहिल्या शिष्या होत्या गोदावरी माताजी. 1916 साली बाबा साईबाबांच्या आज्ञेनुसार इथे आले. 1941 साली उपासनी बाबांची समाधी झाली. समाधी समोरच हे फुलं लावलेले आहे, तिथं उपासनी बाबांची समाधी तिथे. त्यानंतर त्यांच्या शिष्या गोदावरी माताजी यांची समाधी झाली आमच्या सर्वांच्या किंवा आपल्या डोळ्याखाली 1990 साली. 1990. तीही समाधी समोर आहे, तिथेच समोर आहे. पण साई बाबांची समाधी 1918 साली शिर्डीमध्ये झाली.
ही गुरु शिष्य परंपरा आहे. साईबाबांचे परमशिष्य उपासनी बाबा आणि त्यांच्या शिष्या गोदावरी माताजी, असा हा सगळा ब्रह्मचारी मुलींचा आश्रम आहे. पण पूर्वी जसा ऋषीमुनींचा आश्रम जंगलात राहायचा तसा आश्रम आहे. काही राज्य शासन किंवा केंद्र शासन मान्यता असा नव्हे. धन्यवाद. आज आपल्याला अशी माहिती भेटलेली आहे सगळी. तर अजून आता आपण पुढे बघू. सांगतो. कुमारीचं मंदिर आहे, म्हणजे ब्रह्मचारी मुलींचं मंदिर आहे. पूर्वी त्या बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावलेला आहे ना, त्या बाजूला आश्रमातल्या सगळ्या ब्रह्मचारी मुली राहतात आज सुद्धा. आज पण पण आपल्यासारखे आलेले सर्वच भक्त त्या मुलींना भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण त्या मुली भगवंताच्या सेवेमध्ये सदा लीन असतात. पण बाबांनी त्याच वेळेस असं हे कन्याकुमारीचं मंदिर बांधलेलं आहे. आपण हिलाच मनोभावी नमस्कार केला तर आपला नमस्कार सर्व कन्या भगिनींना पोहोचतो किंवा सूक्ष्म रूपात त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. असं हे बाबांनी तयार केलं. त्याच वेळेचं कन्याकुमारी मंदिर आहे. आमचं पवित्र स्थान सोना माता समाधी आहे. सोना माता, सोना मातेच्या समाधीवर आपल्या श्री भगवान शंकराची पिंडी आणि नंदीची स्थापना केलेली आहे. अगदी बाबांचा हा पवित्र झोपडी परिसर, अगदी हा सगळा ब्रह्मचारी मुलींचाच आश्रम, पण अगदी सुशोभित कन्या वृंदांच्या अगदी मेहनतीनं, शिवाय त्याचप्रमाणे आमच्या श्री उपासनी बाबा महाराज आणि माताजींच्या पवित्र पदस्पर्शाने हा पूर्ण पुनीत झालेला हा सगळा आश्रम परिसर आहे. गाईज बघा, यो आश्रम आहे अख्खा सगळं, जे आता बाबा माहिती देत होते. आणि त्या साईडला पण आश्रम आहे तो हवनकुंड आहे खाली. हवनकुंड. बाबांची जाण्याची तिथी सप्तमी आणि आईंची पंचमी. प्रत्येक पंचमीला आणि प्रत्येक सप्तमीला दर महिन्याच्या त्या तिथीला तिथं हवन होतो. जसं आपल्या घरी आपण विधिशास्त्राप्रमाणे प्रत्येक उपवास करू जेव घालतो, ताटाभोवती केलेले पदार्थ ठेवतो, ते विस्तव ठेवतो, विस्तवावर आपण तूप टाकतो आणि केलेले पदार्थ टाकतो. आपलं शास्त्र असं सांगतं की हे अग्नी नारायणामार्फत आपल्या पितरांना मिळो. तसं बाबांची जाण्यातिथी सप्तमी, आईंची पंचमी, प्रत्येक पंचमीला आणि सप्तमीला असं बाबांच्या आणि आईंच्या प्रित्यर्थ इथं हवन केलं जातं. हा असा आमचा छोटासा हवनकुंड. गणपती, शेवगा गणपती. पूर्वी शेवग्यात झाड मोठं होतं, पलीकडे त्याचा फोटो लावलेला आहे बघा. ह्या झाडाखाली बसून आमच्या आई म्हणजे गोदावरी माताजी नेहमी गणपतीची पूजा करायच्या. गणपतीची पूजा करता करताच हा झाडामध्ये स्वयंभू गणपती प्रगट झालेला आहे. गणपती. पण हा गणपती असा आहे की प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावणारा गणपती. कुणी काही नवस केला भक्तांनी की त्याला गणपती पावतोच. गणपती पावल्यानंतर भक्त त्याला सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती असं काही अर्पण करीत नाही. पण प्रत्येक आलेला भक्त 5 नारळ तोरण, 11 नारळ तोरण किंवा 21 नारळ तोरण मनोभावे गणपतीला अर्पण करतो. तसं नाही जमलं, एखादा भक्त छोटासा गरीब आला किंवा काही अडचणीमुळे इतकी नारळ नाही घेऊ शकला, तर एकच नारळ गणपतीला अर्पण करून आपली श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्या नवसाची पूर्तता करतो. असा हा शेवग्याच्या झाडातला प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावणारा गणपती आहे. पूर्वी आपले ऋषीमुनी जसे जंगलात जाऊन यज्ञ करायचे, तसं इथं एका वर्षामध्ये 7 वेळेस यज्ञ होतो. गुरुपौर्णिमा, मकर संक्रांती, नवरात्री, शिवरात्री, हनुमान जयंती आणि रामनवमी अशा उत्सवांच्या वेळेस. आज सुद्धा ज्या आश्रमातल्या ब्रह्मचारी मुली आहेत त्याच ब्रह्मचारी मुली फक्त खाली जाणार आणि साईडनी बसून ऋषितुल्य यज्ञ करणार. जसे आपले पूर्वी ऋषीमुनी जंगलात यज्ञ करायचे असा यज्ञ करणार. ह्या यज्ञाची तिथं उदी आहे आणि बाबांचं फोटो तुम्ही बघू शकता. आणि हे कोणत्या वेळेस कोणता यज्ञ चालतो या प्रत्येक कोणत्या मराठी महिन्यामध्ये किंवा याच्यामध्ये हा इथं त्याचा बोर्ड लावलेला आहे. इथं पोस्ट करून तुम्ही थांबून बघू शकता व्हिडिओ. यज्ञाची माहिती जे एका वर्षामध्ये 7 वेळेस यज्ञ होतो त्या यज्ञाची इथं विभूती आहे. आणि बाबांचं तीर्थ, बाबांचा दररोज इथं रुद्राभिषेक होत असतो. त्या अभिषेकाचं हे अगदी गोल तीर्थ आहे. अगदी भक्तांच्या गुणकारी किंवा प्रत्येक भक्ताच्या मनोरथ पूर्ण करणारं अशी आमच्या बाबांची उदी आणि तीर्थ. गाईज आपण आता आलेलो आहे पंचमुखी हनुमानच्या मंदिरामध्ये. बघा अशी एंट्री आहे, इथून दर्शन घ्या. हे बघा हनुमान आहे.
आता आपण गाईस साईबाबा आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये चाललोय आणि असेच सगळे बाजूला बाजूला मंदिर आहे. आपण आता हनुमानच्या मंदिरामध्ये आलो इथे. चला आता दर्शन घेऊ. इथून दर्शन घ्या. साईबाबा आणि लक्ष्मी माता आहे. आता आपण गणपतीची मूर्ती घेतात आहे. जिथे जातो तिथून एक मूर्ती घेतात. दाखव. पंचमुखी गणपती आहे ना. हा पंचमुखी गणपती आहे. बघा ना कसा गणपती येतो. हे बघा इथे बघा. व्हिडिओ काढून देत नाही ते. बघा 5 तोंड आहेत आणि असा एकदम ब्लॅक आहे आणि एकदम मस्त एकदम खतरनाक वाली आणि वरती बघा साप आहे असा. आणि हे बघा यो मंदिर आहे तो पंचमुखी हनुमानचा आपला गणपतीचा. यो मंदिर आहे तो पंचमुखी गणपतीचा. थोडा मोठा आहे आणि व्हिडिओ काढून देत नाही आतमध्ये जाऊन आपल्याला. गाईस यो मंदिराचा स्तंभ आहे केवढा मोठा आहे. आणि याच मंदिराचा तो स्तंभ आहे. गाईस खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि गर्दी बघा किती आहे. खंडोबा गाईस दर्शन घ्या तुम्ही पण. बघा ना गाईस किती गर्दी आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये. खूप गर्दी आहे. साईबाबाला जो नाव पडला ना अहो साईबाबा तो इथेच याच मंदिरात. आज आपल्याला या झाडाच्या बद्दल माहिती देतात आहे. माझं नाव लक्ष्मण सदाशिव चव्हाण. मी या ठिकाणचा पुजारी मॅनेजर आहे. ज्या वेळेला चांदबाईच्या वराती सोबत बाबा प्रथम शिर्डीत आले त्या वेळेला ह्या झाडाखाली उभा होते आणि खंडोबा महाराजांचे पुजारी मालसापती त्यांनी मंदिरातून आवाज दिला आओ साई. तर बाबांचं नाव साई या जागेला झालेलं आहे. हे झाड बाबा शिर्डीत येण्याच्या अगोदरचं झाड आहे. या झाडाचं नाव वटवृक्ष आहे. वटवृक्ष. बाबा जेव्हा आले तेव्हा बाबा या झाडाचं बाबा शिर्डीत येण्याच्या अगोदरचं झाड आहे. 250 वर्षाचं हे झाड आहे. खारुताई आहे. काय करत नाही तेव्हा खारुताई ये घाबरत पण नाही ती. मी आज हात केला तरी तिथेच तिथेच आहे ती. कुठं मी घाबरते तिला. सगळ्या देवांचे दर्शन केले आपण आणि आता रूमवरती आलो आपण. बघा रूमवरती आलो.